नमस्कार, मी डॉक्टर समिता पुष्कर घाटे. मुंबईच्या वरळी येथील आर.ए. पोद्दार मेडिकल कॉलेजमधून मी BAMS पास आउट आहे. गेल्या 23 वर्षांपासून चाळीसगावातला कॅप्टन कॉर्नर येथे घाटे क्लिनिक ह्या नावाने माझं क्लिनिक आहे आणि 23 वर्षांपासून मी तिथे जनरल प्रॅक्टिस करते. एक फिमेल जनरल प्रॅक्टिशनर म्हणून प्रॅक्टिस करत असताना मला प्रत्येक वेळेला असं लक्षात आलं की आमच्याकडे येणारे पेशंट हे गायनेक ओरिएंटेड प्रॉब्लेम्स घेऊन येत असतात, पण जनरल प्रॅक्टिशनर म्हणून प्रत्येक वेळेला डेंग्यू, टायफॉइड, हायपरटेन्शन, डायबिटीस ह्यासारखे आजार सुद्धा आम्हाला ट्रीट करावे लागतात. गेल्या 23 वर्षात प्रॅक्टिस करत असताना एक गोष्ट लक्षात आली की काही जे आजार आहेत, डेंग्यू झालं किंवा गोचिड ताप झाला, हायपरटेन्शन झालं, डायबिटीस झालं, ह्या आजारांची ट्रीटमेंट देत असताना थोडीफार मनामध्ये शंका असली तर ती घेऊन कोणाकडे जावं हे एक मोठं प्रश्नचिन्ह आमच्या पुढे होतं. साधारण 1.5 वर्षांपूर्वी आमच्या जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एक मेसेज आला की धुळ्याचे डॉक्टर भूपेश पाटील हे एक CME कंडक्ट करणार आहेत. त्या पहिल्या CMEला मी हजर राहिले आणि तिथे सरांनी ऍसिड पेप्टिक डिसऑर्डरवरती आमची CME घेतली आणि त्याचबरोबर सरांनी हेल्थ ओके विषयी सुद्धा आम्हाला एक गाईडलाईन दिली आणि तो सरांचा अप्रोच जनरल प्रॅक्टिशनर टू कन्सल्टंट लेवल हा खूपच अपील झाला आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या ह्या ग्रुपमध्ये एनरोल झालो. सरांनी साधारण आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी आमचं ऑफलाईन लेक्चर घ्यायला गेल्या 1.5 वर्षांपासून सुरुवात केली आणि त्या प्रत्येक लेक्चरमध्ये प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन आम्हाला शिकायला मिळालं आणि हायपरटेन्शन, डायबिटीस की जे ट्रीटमेंट देताना मला आधी थोडासा विचार करावा लागायचा, तो ट्रीटमेंट देताना मला एक कॉन्फिडन्स मिळाला आणि कधीही सरांची कन्सल्ट केल्यानंतर सरांकडून सुद्धा उत्तम फीडबॅक त्या आजारासंबंधी मिळत गेला. डॉक्टर भूपेश पाटील सरांचे प्रोग्राम्स आम्ही अटेंड करायला लागल्यानंतर जे वेगवेगळे डिसीज आम्ही ट्रीट करायला लागलो त्याच्यामुळे पेशंटचाही खूप फायदा झाला की त्यांच्या नेहमीच्याच फॅमिली फिजिशियनकडे त्यांना ही सगळी ट्रीटमेंट मिळणार होती आणि त्याच्यासाठी त्यांना कन्सल्टंट लेवलपर्यंत जायची आवश्यकता बिलकुलच वाटत नव्हती. हा एक कॉन्फिडन्स पेशंटमध्ये सुद्धा आला आणि आपोआपच तो माझ्यामध्ये सुद्धा डेव्हलप होत गेला. डॉक्टर भूपेश पाटील सरांविषयी मला आणखीन एक मुद्दा इथे सांगायचा आहे की प्रत्येक सेशनमध्ये सरांनी आम्हाला एक असा की फॅक्टर सांगितला, अगदी म्हणजे पेशंटच्या रजिस्ट्रेशन पासून ते ECG मशीन असू दे किंवा एखाद्या आजाराचा की फॅक्टर की नुसता पेशंट तुमच्याकडे आला की त्याला अमुक एक आजार असेल म्हणजे बिफोर एनी इन्व्हेस्टिगेशन्स तुम्ही फक्त त्याच्या फिजिकल अपीअरन्स वरून काय तुम्ही डायग्नोसिस पर्यंत पोहोचू शकता किंवा डेंग्यू सारखा एखादा पेशंट असेल तर त्यातला कोणता की फॅक्टर बघायचा आणि 100% त्या आजाराचं निदान करायचं. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला भूपेश पाटील सरांनी सांगितल्या, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.